कल्पना करा, हजारो लोकांचा जल्लोष, ढोल ताशांचा गडगडाट आणि एक देवाचा भक्त ज्याच्या पाठीला लोखंडी हुक लावून त्याला 50 फूट उंच लाकडी रथावरती लटकवले जाते. हे ऐकायला जरी भयानक वाटत असलं, पण ही आहे महाराष्ट्रातली शेकडो वर्षापासून चालत आलेली पवित्र परंपरा. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन गावाची प्रसिद्ध अशी बगाड यात्रा. कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं छोटंसं पण ऐतिहासिक गाव म्हणजेच आपलं बावधन. संपूर्ण वर्षभर शांत असलेलं गाव अचानक रंगपंचमीच्या दिवशी एकदम हजारो लाखो भाविकांनी गजबजून जातं. कारण त्या दिवशी इथे होते महाराष्ट्रातील अनोख्या आणि धाडसी यात्रेपैकी एक म्हणजेच बगाड यात्रा. अनेकांच्या मते ही परंपरा सुमारे 800 वर्ष जुनी आहे. या गावातील कालभैरवनाथाचं मंदिर या यात्रेचं केंद्रस्थान आहे. असं मानलं जातं की भैरवनाथ देव या भूमीत स्वतः प्रकट झाले आणि तेव्हापासून ही यात्रा तेथे भरली जाते. इतके वर्ष झाले तरीही आजही गावकरी या सणाला, या यात्रेला तितक्याच श्रद्धेने जपतात. या यात्रेचं सगळ्यात प्रमुख आकर्षण म्हणजे बगाड. आता बगाड म्हणजे काय, तर बगाड म्हणजे एक मोठा असा लाकडी रथ असतो ज्याची उंची जवळपास 40 ते 50 फूट असते आणि वजन तब्बल 2 ते 3 टन. या रथाला मोठीच्या मोठी दगडी चाकं असतात आणि तो रथ ओढण्यासाठी वापरले जाते महाराष्ट्रातील प्रसिद्ध खिल्लार बैल. हे बैल हा प्रचंड बगाड संपूर्ण गावभर ओढतात. पण या यात्रेतील सर्वात महत्त्वाचा आणि धाडसी भाग म्हणजे बगाड्या. बगाड्या म्हणजे असा भक्त ज्याची एखादी मनोकामना पूर्ण झालेली असते. तो देवाला दिलेला नवस पूर्ण करण्यासाठी कठोर व्रत पाळतो. सलग 5 दिवस उपवास पाळत तो मंदिरामध्येच राहतो. यानंतर यात्रेच्या दिवशी त्याच्या पाठीच्या त्वचेतील लोखंडाची हुक अडकवून त्याला बगाड रथावरती लटकवलं जातं. हे दृश्य पाहून त्या यात्रेतील लाखो लोक थक्क होतात. रंगपंचमीच्या या दिवशी बावधन गाव मात्र गुलालाने रंगून जातं. काळभैरवनाथाचा जल्लोष, ढोल ताशांचा गडगडाट आणि लाखो भाविकांचा उत्साह. बगाड्याला बगाडावर लटकवल्यानंतर शेकडो बैल हा रथ संपूर्ण गावभर ओढतात. संपूर्ण वातावरणामध्ये फक्त एकच आवाज घुमतो, तो म्हणजे काशीनाथाचं चांग भलं. हा बगाड गावामध्ये साधारणतः काही किलोमीटर पर्यंत फिरवला जातो. काही लोकांसाठी हे दृश्य एकदम धक्कादायक असू शकतं, पण गावकऱ्यांसाठी ही फक्त परंपरा नाही, तर तो आहे विश्वास, श्रद्धा आणि देवासोबत असलेलं अतूट नातं. शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचं जिवंत उदाहरण आहे. आजच्या आधुनिक युगात जिथं परंपरा हळूहळू हरवत चाललेल्या आहेत, तिथं बावधन अजूनही सांगते की श्रद्धा आणि परंपरा काळ बदलला तरी कधीच संपत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पुढे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.